नमस्कार मित्र. आजकाल रील बघत असताना बऱ्याचदा आपल्याला काही अशा रील्स यायला लागल्या आहेत की ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मासे बाहेर पडलेले आहेत, काहीतरी विचित्र मासे बाहेर आलेले आहेत वगैरे वगैरे. आपण ह्याच विषयावरती आज बोलणार की जे दिसलेले मासे आहेत त्यामध्ये प्रमुखतः एक मासाचा उल्लेख केला जातो, तो म्हणजे डूम्सडेचा. आणि ह्या डूम्सडेचा माशामुळे असं म्हटलं जातं की हा मासा जेव्हा किनारे दिसतो त्या टायमाला काहीतरी अघटित घडणार आहे. म्हणजे जसं की भूकंप वगैरे, सुनामीच्या टायमाला जो भूकंप झाला होता, ज्या टायमाला सुनामी उठल्या होत्या लाटा, त्या टायमालाही हा मासा दिसला होता असं म्हणणं आहे. ह्याच्या आधीही काही वेळेस हा मासा दिसलेला आहे आणि त्या टायमाला असं तर्क लावला गेला की त्याच्यामुळं ते दिसला की ह्या काहीतरी होतं. कारण हा मासा जो राहतो तो हा मूळ राहतो तो खोल समुद्रात राहत असतो, आतमध्ये राहत असतो. दुसरा मासा जो आहे तो आहे अँग्युलर फिश. हा अँग्युलर फिश दिसायला खूप विचित्र आहे आणि त्याला एक असा स्वतःचा असा नांगा असलं हे आहे की ज्याच्यावरती छोटासा एक लाईट असतो, जे त्याला असं प्रकृतीनेच दिलेलं आहे की तो उजेड असतो आणि तो खोल तळाशी इतका खोल राहतो की जिथे सूर्यप्रकाशही जात नाही अशा ठिकाणी तो राहतो आणि तो त्याचा लाईट त्याला गाईड करत असतो. आता तो बहुतेक त्याला त्याच्या म्हणजे शिकाऱ्याला अट्रॅक्ट करण्यासाठी वगैरे, तो शिकार अट्रॅक्ट करण्यासाठी स्वतःकडे तो लाईटचा उपयोग वगैरे होत असेल. हा मासाही दिसला गेलेला आहे. तर त्याच्यानंतरच्या अनेक असा माशांचाच प्रकार घडलेला आहे. म्हणजे तो म्हणजे की मोठ्या प्रमाणात मासे समुद्रकिनाऱ्यावरती आलेले आहेत. म्हणजे आपल्या केरळामध्येही आलेले होते, त्याचप्रमाणे जपानला आलेले आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी हे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मासे आले. त्याच्यानंतर असेच एक किलर वेल म्हणून आहेत, ते किलर वेल पण अशा पद्धतीने एका समुद्रकिनाऱ्यावरती सापडले गेले. ह्याच्यावरनं असा तर्क लावला जात आहे की काहीतरी मोठं अघटित घडणार आहे, कुठेतरी भूकंप होणार आहे. कारण काहीतरी जमिनीच्या तळाशी काहीतरी घडत आहे की ज्याच्यामुळं हे प्राणी किंवा हे जीव किंवा हे जलचर हे अस्वस्थ होतात आणि ते बाहेर येतात आणि त्याच्यामुळं होतं. पण ह्याच्यावरती वैज्ञानिक लोक पण अभ्यास करत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की प्रमुखतः ह्या गोष्टी घडण्यामागं काही ठराविक कारणं आहेत. त्यातलं प्रमुख कारण म्हणजे एक आहे ते प्रदूषण. दुसरं कारण त्यांनी असं म्हणतात त्यांचं की अंटार्क्टिकमध्ये जे मोठ्या प्रमाणात बर्फ वितळत आहे त्याच्यामुळं पाण्याची पातळी वाढत आहे आणि ते पाण्याची पातळी वाढल्यामुळे ह्या गोष्टी घडत आहेत. आणि तिसरं त्यांचं असं म्हणणं आहे की मानवाचा खोल समुद्राच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप चालू आहे. आता प्रदूषण म्हणायला गेलं तर कसं व्हायला लागलं की प्रदूषण तर होतं हे आपण मान्य केलंच पाहिजे, कारण हे करणारे आपणच असतो. आणि प्रदूषणामुळं कसं व्हायला लागलं की त्या जलचरापर्यंत ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत आहे पाण्यामधलं, आणि ते पाण्यामधलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी जाणवायला लागलं की ते ऑक्सिजनसाठी म्हणून वरती यायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतं असं वैज्ञानिक लोकांचं म्हणणं आहे. पण जे तर्क लावणाऱ्यांचं म्हणणं आहे की काहीतरी घडणार आहे, काहीतरी शेवट होणार आहे. आता तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं नेमकं की हे कशामुळं घडत असेल? कारण आता तुम्ही बघत असाल की आता आपण मार्चमध्ये आहे. पूर्वी म्हटलं जायचं की होळीला थंडी जळते म्हणून, पण होळी अजून 15 दिवसावरती आहे, त्याच्या आधीच माणूस जळायला लागला, एवढं ऊन वाढत चाललेलं आहे. म्हणजे हे प्रदूषणाचाच परिणाम आहे ना. हे टेम्परेचर वाढतच चाललेलं आहे ना. त्यालाच नावं दिलेलं आहेत, ला निनो, ली निनो वगैरे. तुम्हाला काय वाटतं की हा कशामुळं घडत आहे? कारण वैज्ञानिक लोक तर ह्याचा दावा फेटाळत आहेत आणि मलाही त्यांचं पटतं की प्रदूषण वाढलेलं आहे त्याच्यामुळेही ह्या गोष्टी घडत असतील. पण असं म्हणणं नाही माझं की काही घडणारच नाही. कारण ज्या पद्धतीनं आज आपण जगत आहोत, ज्या पद्धतीनं टेम्परेचर वाढणं चालू आहे, ज्या पद्धतीनं आज आपण ऐकतो की वेगवेगळ्या ठिकाणी वादळं होत आहेत. आता रिसेंटलीच आपल्या इथं शिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झालेली आहे, जी म्हणजे एवढी बर्फवृष्टी कधी झाली नव्हती तेवढी एकदमच झाली. आता हे 2-3 दिवसापाठीमागची गोष्ट आहे, मनालीमध्ये झालेली आहे. ह्या गोष्टी जेव्हा घडत आहेत त्या टायमाला एखाद्या ठिकाणी एकदमच गार होत आहे, एखाद्या ठिकाणी एकदमच गरम होत आहे, एकदमच हीट वाढत आहे. म्हणजे राजस्थानसारख्या ठिकाणी काही भागामध्ये बर्फ पडत आहे, इराणच्या काही भागामध्ये जिथं वाळवंट आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी बर्फ पडलेला आहे. थंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे की सगळे एक्स्ट्रीमिस्टकडे चाललेले आहेत. आता ह्याचा तुम्ही म्हणजे वयाशी संबंध लावू नका की वय वाढलं म्हणून आपल्याला थंडी जास्त वाढते, ती गोष्ट वेगळी आहे. त्याचा आपल्या ह्याच्याशी काही व्हिडिओशी काही संबंध नाही आहे.
पण तुम्हाला काय वाटतं की हे नेमकं कशामुळे घडत असेल आणि खरंच आपण जगाच्या शेवटापर्यंत जात आहोत का खरंच या पृथ्वीचा नाश होणार आहे का असं वाटतं का तुम्हाला की नाश होणार आहे काय घडत आहे काय चाललेलं आहे ज्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत याच्यावरनं खरंच वाटतं आणि खरंच जर ही पृथ्वी टिकाशी वाटत असेल तर तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रदूषण रोखण्यासाठी काय करता नाही आज विचार करण्याची गोष्ट आहे कारण आपण आपल्या लेकरांच्या हातामध्ये कोणती पृथ्वी देणार आहोत विचार करा बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल अशा अनेक व्हिडिओज तुमच्यासाठी करायला धन्यवाद